मोहोळ तालुक्यातील घाटणे बंधारा येथे मोहोळ शहरवासियांसाठी अडवून ठेवलेले पाणी कोळेगाव बंधाऱ्यात तात्काळ सोडण्यात यावे यासाठी मोहोळ तहसील कार्यालयाजवळ मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वीकृत नगरसेवक मुस्ताक शेख, शौकत तलफदार, नागेश बिराजदार व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार यासीन अतार मोहोळ यांनी। आज मोहोळ तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ शहरच्या वतीने या ठिकाणी मोहोळ शहरासाठी घाटणे बंधारामधून मोहोळ शहरवासियांसाठी पाणी सोडण्याबाबत आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसलो आहोत। हे आंदोलन करण्याच्या अगोदर आम्ही 27 तारखेला तहसीलदार साहेबांना पत्र दिलं की येत्या 2 दिवसामध्ये आम्हाला मोहोळ शहरासाठी पाणी उपलब्ध करून द्या, कारण की ते पाणी घाटणे बॅरेजमध्ये अडवून ठेवण्यासाठी आम्ही सर्वांनीच दिनांक 20/11/2023 रोजी घाटणे बंधाऱ्यावर बसून आंदोलन केलं। त्यावेळेस 7 मीटरनं तो बंधारा अडवण्यात आला होता असं लेखी पत्र सुद्धा आम्हाला पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। आम्हाला अधिकाऱ्यांना यातून हे सांगणं आहे की ते पाणी आमच्या शहरवासियांच्या हक्काचं आहे, ते आपण तात्काळ मोहोळ शहरात सोडून मोहोळ शहरात ज्या लोकांची पाण्याची आपदा आहे ती तात्काळ थांबवावी ही विनंती मी आपल्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना कळत आहे। जर का आमच्या आंदोलनाची कुठली दखल घेतली गेली नाही, इथून पुढे उद्यापासून जे काय आंदोलन मोहोळ तहसील कार्यालयासमोर होणार आहे हे पूर्ण शहरातले अजून समस्त जे काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते असतील, महिला वर्ग असतील, त्यांना गोळा करून तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असं मी यावेळेस आपल्यासमोर सांगतो।